चारी पीस टाकले. तिचं पूर्ण लांबीचं माप आहे 38. त्याच्यामध्ये मी 10 इंच मिक्स केले. किती मिक्स केले? 10. तर ह्याचा बेरीज ह्याची आली आहे 48. मग इथं बॉटमचं माप टाकले 11 आहे. 11चा अर्ध 5.5 प्लस 1 टाकले 6.5. मार्जिन 1 इंचाची. मग इथं टेप ठेवलाय मी. इथून टेप ठेवून जिथं कुठं माझं लांबीचं माप येतं 48 इथं आलं 48 आलंय. तर मग मी हा पॉईंट इथं टाकलाय, नोट आउट केलाय आणि मग मी इकडे हा कन्सेप्ट असा टाकलाय. ओके. तिथून माझा हे पुढे जाणार आहे कमरेचं माप आहे ना. आता मी काय केलंय की सगळ्यात पहिल्यांदा लांबी टाकल्यानंतर पूर्ण लांबी टाकली, 10 इंच मिक्स केलं, तिथं एक पॉईंट आउट केला. त्याच्यानंतर इथं बॉटमचं माप टाकलं, 1 इंच जास्त घेतलं. मग नंतर टाकतो मी नी. तिचं किती आहे? 20 आहे. इथून टाकणार 20. टाकलं 20 मध्ये मी 5 इंच ते 6 इंच मिक्स केलं. 1 2 3 4 5 हे समजा 6 आलं. मग मी नी घेराचं माप इथे प्लांट टाकणार. तुम्ही सांगितलं नी घेराचं माप जवळपास किती आहे? राऊंड सर्कल 16 ते 8. ओके. 8 आणि 1 9 आलं. आता मी नी टाकले, त्याच्यामध्ये 5-6 इंच मिक्स केलंय. फिक्स नी घेराचं माप टाकलंय. तिनं सांगितलं होतं मला 16चं टाकलं मी 8 अर्ध आणि प्लस 1 इंच जास्त घेतलं 9. ठीक आहे. हे बॉटमचं माप टाकलंय. आता मी सगळ्यात पहिल्यांदा ही सिक्वेन्स ह्याला प्लॅन करून टाकते. आलं. आता मला टाकायचं कमर घेराचं माप. इथपर्यंत कळलं का? तिचं माप आहे कमरेचं 40. 40चा चौथा हिस्सा 10. 10 आणि 3 13. हे बघायचं मला 13 कुठे आहे. आलं इथं 13. आलं 13. आता मला मॅनी लांबी टाकायची आहे. सीट लेंथ किंवा मॅनी लांबी वाढवलेल्या कमर घेरापेक्षा 3 इंच जास्त. ते 13 आले. 13 आणि 3 16. हे टाकलं मी 16. ओके. आलं. हे घेतल्यानंतर सीट घेर टाकणार मी. वाढवलेल्या कमर घेराच्या मापापेक्षा सीट घेरामध्ये 2 इंच जास्त. 13 आणि 2 हे 15. ओके. मॅनीचा आकार सेफ 1.5 इंच आला. मग हा पॉइंट याला मिळून टाका. मिळवलं. ओके. आता इथं एवढाच तुकडा लागणार आहे. इकडे निघतो. बरं. आता समजा हे नाही लावायचं, मॅनिकळी लावायची. म्हणजे हा आकार घ्यायचा नाही. मॅनिकळी काढायची ह्याच्यातली आणि ह्याला बसवायचं. कम्फर्ट. हा मॅनी लावली आहे ना त्यांना मॅनी कळी पण आपण बसवू शकतो. अलग लक्षात. आणि समजा मॅनी कळी नाही लावायची असेल, आणखी एक टेक्निक सांगतो आम्ही रेडीमेड मध्ये काय करतो.